नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य निरोगी कसं ठेवायचं याची गुरुकिल्ली थेट तज्ज्ञांकडून मिळवतो. बऱ्याचदा ना आपलं आरोग्य, आपला दिवस हा पूर्णपणे आपल्या पोटावर अवलंबून असतो. कारण जर ते सुदृढ असेल तर सारं काही सुरळीत होतं. मुळात अन्नपचनाच्या प्रक्रियेत सहभागी असलेले सगळे अवयव निरोगी असणं आवश्यक असतं, ज्यांना एकत्रितपणे म्हणतात गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. आज आपण याच गॅस्ट्रोएंट्रोलॉजीबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत पुण्याच्या लोणी काळभोर भागात असलेल्या माईर्स विश्वराज हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, हेपेटोलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट अर्थात पोट विकार, लिव्हर आणि एंडोस्कोपी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रविश गंगाधर घुरडे सर. नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर प्रविश गंगाधर घुरडे यांनी MBBS शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर इंटरनल मेडिसिनमध्ये त्यांनी MD पदवी संपादित केली आहे. तसंच मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये त्यांनी DM पदवी संपादित केलेली आहे. त्यांनी आजवर 10,000हून अधिक एंडोस्कोपी केलेल्या आहेत, ज्यात गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, एंट्रोस्कोपी, ERCP, EUAS आणि इंटरव्हेन्शनल थेरपेटिक प्रक्रियांचा समावेश आहे. तसंच ते इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अर्थात ISG, अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अर्थात ACG आणि सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल एंडोस्कोपी ऑफ इंडिया अर्थात SGEI चे सदस्य आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये ते सहभागी होणारे आणि यशस्वी ठरणारे असे डॉक्टर आहेत. तसंच त्यांना तंत्रज्ञान शिकवण्यातही विशेष रुची आहे. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचे की गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे नेमकं काय, सोप्या शब्दात आपल्या प्रेक्षकांना सांगा. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे जे अन्ननली, पोट, छोट्या आतडी, मोठ्या आतडी, लिव्हर, स्वादपिंड यांचा नॉर्मल फिजिओलॉजी, जे नॉर्मल काम कसे करतात ते, आणि त्यांचा आजारचं शिक्षण आणि स्टडी, त्याला गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पचनसंस्थेत जे जे अवयव असतात त्या अवयवांची रचना आणि त्यांचे आजार आणि उपचार म्हणजे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. बरोबर. डॉक्टर, आपलं पोट बिघडतं म्हणजे नेमकं काय काय लक्षणं जाणवतात आपल्याला सर्वांना माहीतच आहे. म्हणजे साधारणतः मळमळ होते, उलटी होते, पण आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की सर्वसामान्यपणे पोटाचे विकार कोणकोणते आहेत. जे सिंपल शब्दात बोलू तर नॉर्मल जे सिम्पटम्स असतात लोकांना, जे पोटाचा आजार आहे, जे पोटाचा आतड्या आहेत त्याच्यातून रक्तस्राव होणे किंवा कावेळी असणे किंवा स्वादपिंडूचा रोग असला तर त्याच्यात पोट दुखणे, पेशंटला उलट्या होणे वारंवार. कधी असाही होऊ शकते की जास्त जेवण झालं तर पोट लगेच फुगून येणे, छातीत जळजळ, पोटामध्ये दुखणे किंवा जुना लिव्हरचा आजार, लिव्हरमध्ये सूजन, पोटातलं जखमा, हे सर्व विकार हे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी रिलेटेड सिम्पटम्स असतात. हे सगळे आपण लक्षणं सांगितलीत, पण सर्वसामान्यपणे पोटाचे विकार कोणकोणते असतात, म्हणजे कोणत्या आजारांची ही लक्षणं असतात. आता एक सिम्पटम्स असं नाही की सर्वकडे सिमिलर असतं. काही एकदम स्पेसिफिक असतात, जसं की कावेळी म्हणजे लिव्हरचा आजार असतो. संडासात रक्तस्राव होणे म्हणजे मूळव्याधचा आजार असतो. असं लिव्हरमध्ये डॅमेज झालं तर त्यांना भूक लागत नाही, जेवण होत नाही, उलट्या होते. स्वादपिंडूचा आजार असला तर पोट जास्त दुखायला लागतं जेवणानंतर किंवा उपाशी पोटी राहिल्यानंतर. तर हे सर्व सर्वसामान्य विकार आहेत. बरोबर आहे. या विकारांचं जेवढा लवकर निदान होईल तेवढा लवकर उपचार करता येतील आपल्याला. पण त्यांचं निदान आपण नेमकं कसं करू शकतो घरच्या घरी? घरच्या घरी आधी हे लक्षण आपल्याला माहीत असायला पाहिजे की हे लक्षण आहे आपल्याकडे. आपल्याला हे लक्षण माहीत पडलं तर आपण डॉक्टरांकडे जाऊ, डॉक्टरांना हे सर्व लक्षणाबद्दल सांगू आणि 99% ऑफ द टाईम सर्व औषधांनी बरं होऊन जातो. पण काही लक्षणे अलार्मिंग असतात, त्यासाठी आपल्याला एंडोस्कोपी किंवा गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी करावं आवश्यक असतो. बरोबर आहे. मग सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला ही लक्षणं जाणवली की ताबडतोब डॉक्टरांची भेट घेणं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणं. डॉक्टर, गॅस्ट्रोस्कोपीचा आपण उल्लेख केलेला आहे. गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे नेमकं काय आहे? गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे एक लांब ट्यूब असते 1 मीटरचा, त्याच्यात एक साईडला कॅमेरा आणि लाईट सोर्स असतो आणि ते कॅमेरा आपण पोटामध्ये टाकून पोटामध्ये काय आहे, कशामुळे आपल्याला त्रास होतो ते चेक करायसाठी आपण ते गॅस्ट्रोस्कोपी यूज करतो. अच्छा, आणि साधारण कोणत्या आजारांमध्ये गॅस्ट्रोस्कोपी करण्याची वेळ येते?
कोणता आजार म्हणजे जेव्हा पेशंट आपल्याला जास्तच वारंवार उलटी होते किंवा छातीमध्ये जळजळ होते किंवा त्यांचा जास्त रक्तस्राव होतो, रक्तांची उलटी होते, त्यामुळे आपण गॅस्ट्रोस्कोपी करतो. किंवा असे पेशंट ज्यांचा वजन लगेच कमी होतो आहे किंवा त्यांना भूक लागत नाही आहे, असे पेशंट ज्यांचा ॲनिमिया आहे किंवा रक्त कमी झालं आहे शरीरात, त्या पेशंटमध्ये आपण गॅस्ट्रोस्कोपी करतो. अच्छा, आणि कोलोनोस्कोपी म्हणजे काय असतं डॉक्टर? कोलोनोस्कोपी म्हणजे सेम गॅस्ट्रोस्कोपीसारखंच ट्यूब असतो, कॅमेरा असतो एका एंडला, आणि ते आपण रेक्टमद्वारे किंवा संडासाद्वारे आपण आतमध्ये टाकून स्कॅन करतो आपण कॅमेराद्वारे. आणि ही कोलोनोस्कोपी करण्याची वेळ कधी येते? कोलोनोस्कोपी एकदम स्पेसिफिक तपास आहे. हे मोस्टली पेशंट जेव्हा त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सरचा हिस्ट्री आहे, म्हणजे हिस्ट्री असेल, कर्करोग असेल फॅमिलीमध्ये, रेक्टम किंवा जास्त संडासामध्ये रक्त पडतो, त्यासाठी आपण कोलोनोस्कोपी करतो. किंवा इन्फ्लमेटरी बाउल डिसीज असतो, त्याच्या सर्वेलन्ससाठी आपण करतो. म्हणजे ज्यांना ऑलरेडी ट्रीटमेंटवर आहे आणि ते औषध किती टक्क्यांनी इम्प्रूव्हमेंट झालं आहे ते बघायसाठी आपण कोलोनोस्कोपी रुटीनली करतो. आपण म्हणालात की ज्यांच्या कुटुंबात कॅन्सरची हिस्ट्री आहे, म्हणजे अनुवंशिकरित्या ज्यांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, त्यांची आपण ही तपासणी करता. पण अशी कोणती लक्षणं जाणवतात की त्या व्यक्तीला कोलोनोस्कोपी करण्याची वेळ येते? सविस्तरपणे सांगा डॉक्टर. लक्षणं असं असतात की समजा त्यांना जेवण केल्यानंतर पोट लगेच फुगणे, त्यांचं कमी टाईमात जास्तच वजन कमी होणे, संडासात हळूहळू प्रमाणात रक्त पडणे. तर हे सर्व कारण असू शकते की ज्यामुळे आपण कोलोनोस्कोपी करतात. आणि कॅन्सरचा प्रकार पण अशा लोकांमध्ये जास्त व्हायचा चान्सेस असतो, जसं की त्यांचं वय जास्त होणे आणि हे सर्व विकार. कोलोनोस्कोपीमधून अचूक निदान होतं आणि आपण उपचार सुरू करू शकतो ना? करेक्ट. डॉक्टर, दुर्बिणीच्या तपासातून ज्या काही उपचार पद्धती केल्या जातात त्यात आता काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत? ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत, भरपूर आहेत. त्याच्यातली एक ERCP करून एक प्रोसिजर आहे. ERCP करून कसं आहे की पित्ताशयमध्ये किंवा पित्तनलिकामध्ये काही खडा असल्यात तर त्यासाठी आपण ERCP वापरतो. किंवा स्वादपिंडूच्या नळीमध्ये काही खडा असल्यात त्यासाठी आपण ERCP यूज करतो. सिमिलरली एक EUS करून असं एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, नॉर्मली आपण अल्ट्रासाऊंडवरून करतो जे रेडिओलॉजिस्ट करतात, पण आम्ही काय करतो की तसंच तोंडातून स्कोपद्वारा आपण पोटामध्ये अल्ट्रासाऊंड करतो आणि त्याच्यातलं आपल्याला डिटेल माहीत पडते की कोणत्या काही कॅन्सर असेल तर कोणत्या साईडला कॅन्सर आहे, कॅन्सरचं स्टेजिंग आपण करू शकतो. आणि आपल्याला गरज पडलं तर तिकडून छोटासा आपण तुकडा काढून ते टेस्टिंगला पाठवू शकतो की कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, की मोठा म्हणजे कमी स्टेजाचा आहे की जास्त स्टेजचा आहे, ते आपल्याला माहीत पडतं. अच्छा, या दोन उपचार पद्धती सध्या म्हणजे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत, बरोबर. ERCP का केली जाते हे आपण सांगितलं. ERCP बाबत आणखी माहिती द्या डॉक्टर प्लीज. ERCP एक प्रोसिजर आहे जे असं पेशंटला करतात आपण ज्यांना कावेळी असे, म्हणजे हातापायाला खाज येणे, डोळे पिवळे होणे, हाताचे पायाचे चमडीचे स्किन कलर चेंज होणे येलो कलरमध्ये, किंवा अशा लोकांना ज्यांना पित्तामध्ये खडे आहेत, पित्तनळीमध्ये खडे आहेत किंवा स्वादपिंडूच्या नळीमध्ये खडे आहेत, त्या लोकांना आपण ERCP भाग पडतो त्यांना. डॉक्टर, पण ERCP म्हणजे नेमकं काय केलं जातं? काय असतं या उपचार पद्धतीत? ERCP म्हणजे एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओपॅन्क्रेटोग्राफी असते. अच्छा. हा एक लिव्हर, पित्ताशय, पित्तनळी आणि स्वादपिंडूच्या नळींच्या रोग ओळखण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी एक प्रोसिजर आहे जे आपण करतो. अच्छा. आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड म्हणजे काय असतं? एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड म्हणजे आपलं एक नॉर्मल अल्ट्रासाऊंड आहे जे आपण पोटावरून करतो. हे सेम टाईप्स ऑफ अल्ट्रासाऊंड आपण थ्रू एंडोस्कोपी पोटाच्या आतमध्ये जाऊन करतो. अच्छा. येस. आणि कधी करण्याची वेळ येते, पण कोणत्या आजारांसाठी? एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड नॉर्मली समजा की जे आपल्याला CT स्कॅनमधून कन्फर्म होत नाही, किंवा पोट आणि आतड्याच्या कर्करोगांचे स्टेजेस कन्फर्म करायसाठी, किंवा स्वादपिंडू आणि अन्ननलिकेच्या आजारांच्या तपासणी व कर्करोगच्या स्टेज ठरवण्यासाठी,
आतल्या काही ॲबनॉर्मॅलिटीज असेल पोटामध्ये, काही गाठ असेल तर ते गाठ किती आतमध्ये डीप पसरला आहे त्यासाठी आपण एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड करतो. मला वाटते डॉक्टर कॅप्सूल एंडोस्कोपी आणि इंट्रोस्कोपी पण केली जाते ना? करेक्ट, येस. ती कशासाठी करतात? कॅप्सूल एंडोस्कोपी एक टॅबलेटसारखं नॉर्मल कॅप्सूलसारखा एक एंडोस्कोप असतो. त्याच्या एका टोकाला लाईट सोर्स आणि कॅमेरा असतो आणि दुसऱ्या टोकाला बॅटरी असते. ते कॅप्सूल आपण आपल्या मोबाईलसारखा वायरलेस टेक्नॉलॉजीनी बाहेरच्या डेटा रेकॉर्डिंगमध्ये ते आपण रेकॉर्ड करू शकतो. ते कॅप्सूल आपण सकाळी पेशंटला आपण सांगतो की सकाळी तुम्ही हे कॅप्सूल घ्या आणि पूर्ण दिवस 24 तास आपण ते कॅप्सूल पोटाच्या आतमध्ये जे काही रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग त्या रेकॉर्डरमध्ये पाठवतात. अच्छा. आणखी 24 तासानंतर जे रेकॉर्डिंग आम्ही जे रिकवर करतो त्या रेकॉर्डिंगमधून आपण डिसाईड करतो की पेशंटला एक्झॅक्टली काय आहे. ते पूर्ण आतड्या आपण कवर करू शकतो कॅप्सूल एंडोस्कोपीने. पण मग याचा रुग्णाला काही त्रास नाही होत? नाही, एक टॅबलेटचा साईजचा असतो, जे नॉर्मल आपण काही टॅबलेट खातो त्या साईजचा कॅप्सूल असते हे. आणि मग ते कॅप्सूल बाहेर कसं काढलं जातं? ते आपोआप मोशनने ते बाहेर निघून जाते ते. अच्छा डॉक्टर, आजकाल फॅटी लिव्हरचा त्रास प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे आपली बदलती जीवनशैली आणि धावपळ ताण याच्यामुळे खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास प्रचंड वाढलाय. याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे फॅटी लिव्हर म्हणजे काय, मुळात त्याची कारणं काय असतात आणि उपचार काय आहेत, सविस्तरपणे सांगा. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी भरलेला एक हे आजार असते. इंडियामध्ये नॉर्मली 90% लोकांना फॅटी लिव्हर असतात. ते मोस्टली ग्रेड 1 असतात. ग्रेड 1साठी आपल्याला काही जास्त औषधाची काही गरज नसते. आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, जसं की डेलीचं एक्सरसाइज केलं, डेलीचं आपण थोडा जेवणामध्ये फेरबदल केलं तर ते ग्रेड 1 फॅटी लिव्हर ते नॉर्मली ट्रीट होऊन जाते. पण जसं की फॅटी लिव्हरचा स्टेज ग्रेड 2 किंवा ग्रेड 3च्या लेवलमध्ये जातो, अशा याच्यात आपल्याला औषधं घ्यावं लागतं. त्यासाठी सायमल्टेनियसली ते असे पेशंट असतात की ज्यांना डायबिटीज असतो, जेव्हा त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होतो, तर अशा वेळेस त्यांना डायबिटीज कंट्रोल असायला पाहिजे, किंवा ज्यांचा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये नाही आहे ते कंट्रोल करण्यासाठी त्याचं औषध घ्यायला पाहिजे. तर हे सर्व आपण मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट असते फॅटी लिव्हर ज्यांचा ग्रेड 1पेक्षा जास्त आहे. अच्छा, पण मुळात हे फॅट वाढतं का लिव्हरमध्ये? फॅट लिव्हरमध्ये वाढणं मोस्टली आपलं लाईफचा आपण जे काही हॅबिट्स असतो त्यामुळे असते. जसे की आपण बाहेरचं जेवण जास्त करणे, जेवणामध्ये आपलं नॉर्मली आपण वाटतं की आपण तेल कमी घेतो आहे, पण ते कधी कधी जास्त पडून जातं जेवणामध्ये, तर त्यामुळे होऊ शकतो. ज्यांचा मोस्टली सिटिंग वर्क असते, जे जास्त काही एक्सरसाइज करत नाही किंवा एक्सरसाइज केलं तरी ते इनफ नाही आहे म्हणजे हे फॅटी लिव्हर कमी करायसाठी किंवा नाही व्हायसाठी. असंतुलित जीवनशैली कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकतो. हा झाला एक आजार यकृताचा की फॅटी लिव्हर. पण आजकाल ना यकृताचे आजारच प्रचंड वाढलेले आहेत. हे नेमके साधारण कोणकोणते आजार आहेत आणि त्यामागे सुद्धा हेच कारण आहे? यकृताचे भरपूर आजार आहे. एक तर फॅटी लिव्हर जसं आपण डिस्कस केलं ते. दुसरं आहे की ड्रिंकिंगचा, जे पेशंट आहे भरपूर ड्रिंक करतात, जास्त लांब वेळापासून ड्रिंक करतात, त्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतो. काही लोकांना काय असं की बाहेरचं जेवण, खराब जेवण केलं, बाहेरचं खराब पाणी पिलं, त्यामुळे त्यांना हेपॅटायटिस होऊ शकतो, हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई. समजा की बाय मिस्टेक काही ब्लड ट्रान्सफ्युजन झालं पेशंटला, म्हणजे रक्तस्राव झाला, तर त्यामुळे त्यांना हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी चा हेपॅटायटिस होऊ शकतो त्यांना. तर हे आणखी कारण आहे ज्यामुळे यकृतात डिसीज होऊ शकते, त्रास होऊ शकतो. आणखी डॉक्टर, मला वाटतं यकृताच्या आजारांबाबत एक फायब्रोस्कॅन उपचार पद्धती आहे किंवा तपासणी आहे, त्याबाबत सांगा. ठीक आहे. फायब्रोस्कॅन काय, एक टाईप ऑफ अल्ट्रासाऊंड सारखं असतो, जे फक्त लिव्हरचा स्पेसिफिक लिव्हरसाठीच असतो. लिव्हर किती जड आहे, किती सॉफ्ट आहे ते बघण्यासाठी फायब्रोस्कॅन करतो. आणि आपल्या विश्वराजमध्ये फायब्रोस्कॅन दर महिने एक कॅम्प ठेवतो आम्ही फायब्रोस्कॅनचा. आता या सप्टेंबरलाही 24 सप्टेंबरला आम्ही एक फायब्रोस्कॅन ठेवला आहे विश्वराज हॉस्पिटलमध्ये, सकाळी 12 ते दुपारी 3. तुम्ही कोणत्याही लिव्हरचे पेशंट असो किंवा नसो, आपण ते फायब्रोस्कॅन स्क्रीनिंग करतो आणि त्याच्यात पेशंटला काही लिव्हरचा त्रास आहे की नाही ते आपण निशुल्क सांगू शकतो पेशंटला. म्हणजे मोफत 24 सप्टेंबरपासून आपल्या सर्व प्रेक्षकांमध्ये जर कोणी रुग्ण असतील तर त्यांना मोफत फायब्रोस्कॅन करता येणार आहे. कुठे करता येईल डॉक्टर? विश्वराज हॉस्पिटल, लोणी.
कालभोर. अच्छा, आज आपले अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील, त्यांना जर आपल्याकडून उपचार करून घ्यायचे असतील तर आपण ज्या रुग्णालयात कार्यरत आहात तिथे कशी व्यवस्था आहे, सुसज्ज कसं आहे? विश्वराज हॉस्पिटल बघितलं तर एकदम मोठा हॉस्पिटल आहे, पण तिकडचे टीम, तिकडचे डॉक्टर्स एक्स्ट्रीमली कोऑपरेटिव्ह आहेत. तिकडचे टीम तुम्हाला सर्व स्टेप्समध्ये तुम्हाला हेल्प करतील. म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतल्यापर्यंत, डॉक्टरला भेटल्यापर्यंत, औषधं भेटण्यापर्यंत तुम्हाला हेल्प करतील. तर विश्वराजमध्ये सर्व प्रकारचे सेवा आहेत. स्पेशली गॅस्ट्रोएंटॉलॉजी, तिकडे आमचे जे टीम आहेत गॅस्ट्रोएंटॉलॉजीचे ते एकदम हेल्पफुल आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, त्यासाठी एकदा आलं तर काही प्रॉब्लेम नाही होणार. आता एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, की कायम आपलं पोट निरोगी राहावं, आपली पचनसंस्था उत्तम राहावी, याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी आपल्या प्रेक्षकांना सांगा. निरोगी तर कधी राहू शकत नाही आपण, काहीतरी प्रॉब्लेम असणारच, पण काही स्टेप्स असतात की आपण टाळू शकतो ना. वी कॅन प्रिव्हेंशन करू शकतो, की आपण चांगल्या प्रकारचे जेवण करणे, जितकं पॉसिबल हो तितकं घरचं जेवण करणं, नॉर्मल तेल जसं घरी नॉर्मल जेवण म्हणतो तसं प्रकारचं जेवण करणं, एक्सरसाइज करणे हे एकदम गरजेचं आहे. एक्सरसाइज करणे ते हेल्प झाल्यानंतरच आपण निरोगी राहू शकतो. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.